मनाली जवळचं एक अमाप सुंदर असं अनएक्सप्लोर्ड असं एक गाव, जिथे माणसांवर निसर्ग अक्षरशः उदार झालाय. या डोंगराच्या कुशीमध्ये एक असं गाव वसलंय जिथे सकाळ पक्ष्यांच्या गाण्याने होते. पाईन देवदारच्या झाडांशी पिंगा घालून आलेली सुगंधी हवा तुम्हाला ताजतवाने करते. इथे दऱ्या आहे, डोंगर आहे, बर्फ आहे, जंगल आहे. इथलं जनजीवन मात्र त्याच्या शांत गतीने सुरू असतं. ऋतूनुसार इथल्या सफरचंदाच्या बागा पिकतात, जुनी घरं आठवणी जपतात. वर्षानुवर्ष हे असंच सुरू आहे. हे नथाण फक्त एक जागा नाही आहे, फक्त एक गाव नाही आहे, तर ती एक भावना आहे उबदारपणाची आणि निसर्गातल्या एका सुंदर घराची. गुड मॉर्निंग मंडळी. तर एक विलेज आहे जिथे आम्हाला व्हिजिट करायचं आहे. तिथेही जाता येते का नाही ते पाहूया. ते आम्ही शोधलेलं आहे रिसर्च करून. आणि मग त्याच्यानंतर आम्ही जे जाणार आहोत ते कसॉलसाठी. आता हा जो मनालीतून नगरसाठी ओल्ड हायवे जातो, त्या हायवेने आपण चाललेलो आहे. आपल्या राईट साईडला आता बियास नदी आहे आणि तिथपासून आपल्याला ते छोटंसं गाव पाहायचं. एकतर हिमाचल प्रदेश इतकं सुंदर राज्य आणि त्या राज्यातलं हिमालयातल्या रांगांमधलं एक सुंदर खेडेगाव कसं असेल विचार नाही करवत ना. मग चला, आज मी तुम्हाला हिमाचल प्रदेशमधलं अत्यंत सुंदर निसर्गाच्या कुशीत लपलेलं एक सुंदर गाव दाखवणार आहे. आजचा आपला प्रवास असणार आहे नथान गावचा. चला तर पाहूया या सुंदर गावाची एक सुंदर सफर. हा रस्ता सुंदर घाटातून आम्हाला पुढे घेऊन जात होता. हा अपूर्व असा ठेवा पाहून हे सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी आम्ही गाडी साईडला घ्यायला सांगितली. सो इकडे कमाल नजारे होते. हे सुंदर निसर्गाचं रोपडं पाहून जुने पिक्चरमधली हिंदी गाणी आठवली. आणखी जरा पुढे गेलो तर आता धुकं दाटू लागलं, बर्फही दिसू लागला. आम्ही नग्गर या गावापासून जाना रस्त्याने साधारण 8 किलोमीटर पुढे आलो असू. तिथेच निर्वाणा अशी एक लाकडी पाटी दिसली आणि तिथे आम्ही जाऊन थांबलो. आणि असा मागे रस्ता आहे हा जिथे आम्ही जाऊ इच्छितो. नगर नावाचं हे फेमस ठिकाण आहे. नगर कॅसल ही फेमस आहे. जाना वॉटरफॉल इथला फेमस आहे. हे सगळं पाहायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला मनालीपासून 27 किलोमीटरवरती अलीकडे यावं लागतं. हा स्पॉट एकदम जबरदस्त आहे पाहण्यासाठी. आणि आता आम्ही आलो आहे, खूप सुंदर एक घाट लागतो ज्याच्यामध्ये तुम्हाला देवदारची छान झाडं पाहायला मिळतात. आणि या झाडांमधून आम्हाला या गावाला जायचं आहे. टिपिकल हिमाचलमधलं एखादं गाव कसं असतं, तिथली घरं कशी असतात, त्या लोकांची राहणीमान कसं असतं, लोकल्स कसे असतात, त्याची ठेवण कशी असते, हे सगळं आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. आपल्याला ते पाहायचं आहे. आम्ही खूप एक्सायटेड आहोत. तेव्हा चला आपण करूया व्हिजिट. फोन केला. इथल्या रस्त्यावर आमची गाडी घसरेल असं वाटलं. मग इतक्यात ठरल्याप्रमाणे गावातील एक गाडी आम्हाला न्यायला आली. बर्फामुळे हा रस्ता निसरडा झाल्यामुळे आम्ही याच गाडीने जाऊ लागलो. गप्पा सुरू झाल्या आणि माहिती गोळा होऊ लागली. गाडीमध्ये कॅम्परमध्ये आम्ही तिथे चालू आहे. कसे बसून बघा. दुरूनच गावाची एक छान झलक दिसली. उतारावर उतरत्या छपराची जुनी नवी अशी घरं दिसली.
आम्ही आता निसर्ग सुंदर देखाव्यांनी सजलेल्या या दरीच्या कुशीतल्या नथाने गावच्या एका होमस्टेला येऊन पोहोचलो. शुभ्र बर्फाने इथले डोंगर, उतार, झाडे, घरे सगळी झाकली होती. या गावाची खासियत काय माहिती का, खाटकोनी जी फेमस हिमाचल मधली घरं आहेत त्याही पेक्षा जुनी घरं या गावामध्ये. ही घरं पाहिली, ही जी घरं आहेत ही घरं तुम्हाला इतरत्र कुठेही पाहायला मिळणार नाही, या गावामध्ये पाहायला मिळतील. हा होमस्टे निर्वाणा ट्रू लिव्हिंग या नावाने चालवला जातो. याचं स्थापत्य, बांधकाम, आरामदायीपणा, आकर्षकता याचं गुणगान करावं तितकं कमीच आहे. मंडळी, खरंच खूप कमाल जागा आहे. छान लाईटने कोपरा सजवलाय. इकडे तुम्हाला डायनिंगची व्यवस्था आहे, सुंदर असा टेबल, कोझी लाईट्स आहेत, वुडन आहे पूर्ण फिनिश याचा, आणि त्या बाजूला म्युझिक सिस्टम आहे, इथे हीटर लावलेला आहे. बाकी छान सजावटीच्या गोष्टी आहेत खूप साऱ्या, आणि कोझी जागा आहे. जर तुम्ही पाहिलं, या खिडक्या आहेत, इथे डायनिंग टेबल आहे, सुंदर असं सगळं सजवलेलं आहे. प्रत्येक तासाला इथला नजारा बदलत असतो. हे बघा दोघे खाली. ओहो गाईज, कसं वाटतंय? हे सगळं अंतर्बाह्य सजवलेलं एक अतिव सुंदर घर आहे. आम्ही आजूबाजूचा विहंगम असा निसर्ग, त्यातून निर्माण झालेला आत्मिक समाधान अनुभवत होतो. अप्रतिम नजारा आहे. ही रूम आहे जिथे आम्ही आता फ्रेश होणार आहोत. चला ही रूम दाखवतो तुम्हाला आतून. वाव वाव, काय रूम आहे बघा ना. वाव, सिटिंग अरेंजमेंट एकदम डिफरंट आहे. वर्षावरती इतकं सुंदर सजवलंय ना हे, खूप सुंदर. खिडक्या पण अशा आहेत ना, या कम्प्लीट असा व्ह्यू आहे बघा रूमचा. आणि देवदारच्या झाडाचं टिपिकल खरंच भारी वाटतात ना, अशी वर आलेली छोटी. हे आपण अशी पेंटिंग मध्येच पाहिलेली मी आतापर्यंत. हिमाचलला देवभूमी का म्हणतात ना, ते इथं आल्यानंतर आपल्याला कळतं. एक निर्वाणा ट्रू लिव्हिंग नावाची प्रॉपर्टी जिथे आम्ही आलोय, आणि खूप बारकावे तिथे ज्या तऱ्हेने त्यांनी डिझाईन केली, खूप सुंदररित्या डिझाईन केली. आणि मेन म्हणजे जो तुम्हाला नजारा दिसतो ना दरीचा, तो अप्रतिम आहे. म्हणजे तुम्हाला बर्फ पडलेला दिसतं, देवदारची झाडं दिसतात, सुंदर असा निसर्ग दिसत असतो. अतिशय शांतता आहे, नीरव शांतता म्हणतो ना आपण, तसं आहे. आणि ज्या जागा त्यांनी बनवलेल्या आहेत, कॉमन स्पेसेस, त्याही खूप सुंदर आहेत. त्यामुळे जर तुम्हाला रिलॅक्स, जर तुम्ही सिमला, कुलू, मनाली ही ट्रिप करत असाल आणि त्या वेळेला जर तुम्हाला 2 दिवस रिलॅक्स काढायचे असतील, प्रचंड रिलॅक्स, तर त्यासाठी एक उत्तम ठिकाण असं आम्ही सांगू शकतो. आता आम्ही या गावामध्ये फेरफटका मारणार आहोत, गावातली घरं पाहणार आहोत, लोकल्स पाहणार आहोत, आणि मग दुपारी फेरफटका मारून झाल्यानंतर परत आपण कसोलसाठी निघणार आहे. कसं वाटतंय? आम्ही गरमागरम चहा घेतला आणि आता ड्रोनमधून गाव टिपू लागलो. धुक्याची चादर इथल्या डोंगरावर, त्याच्या जंगलावर पांघरून घालू पाहत होती.
मग मंडळी, हिमाचल जवळचं हे नथान नावाचं गाव नक्की वसलंय तरी कुठे? काय एवढं ते सुंदर आहे? तर मंडळी, धौलाधार पर्वतरांग ही हिमालयातली एक प्रसिद्ध अशी पर्वतरांग आहे आणि ही पर्वतरांग ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. ही पर्यटकांसाठी खरंच एक सुंदर जागा आहे आणि याच पर्वतरांगेत हे गाव वसलेलं आहे. मग विचार करा कसं असेल. आता गाव पाहण्यासाठी निघूया म्हटलं. पुरातन गावामध्ये आलोय. इतकं छान वाटतंय. खूप जुनं गाव असलं पाहिजे. समोरची घरं बघून तो अंदाज येतोय की किती जुनं असेल हे सगळं. नथान हे गाव कुल्लू, सिमला, मनाली या गर्दीच्या ठिकाणांसारखं गजबजलेलं प्रसिद्ध वगैरे काहीही नाहीये. तर मुळातच एक निसर्गाच्या कुशीत वसलेलं हिमाचली छोटंसं एक खेडेगाव आहे. इथे तुम्ही आलात की तुमचं धावणारं घड्याळ सुद्धा हळूहळू पळायला लागतं. हेच ते घर आहे जुनं, जे इथे तुम्हाला पाहायला मिळतं. टिपिकल हिमाचलमधलं जुनं घर. त्याच्या पायरीवर आम्ही बसलोय. मस्त दरीचा व्ह्यू आहे इथून, छान दिसतंय. ही माती, दगड, लाकडापासून बनवलेली घरं उन्हाळ्यामध्ये थंड आणि हिवाळ्यामध्ये उबदार राहतात असं आम्हाला स्थानिकांकडून कळालं. ॲपलची झाडं आहेत, जुनी घरं आहेत आणि समोर जो नजारा दिसतोय ना तो इतका जबरदस्त आहे. हे बघा डोंगर. आत्ता त्याच्यावर ऊन नाही आहे. जर सूर्यप्रकाश पडला ना इतकं सुंदर दिसेल, इतकं सुंदर दिसेल ना. पीक आहेत बघा हे बर्फाचे. हिमाचल प्रदेश सारख्या राज्याचं एखादं देखणं खेडेगाव पाहणं म्हणजे हा दुग्ध शर्करा योग होता आणि हे शक्य झालं होतं या जागेचे यजमान श्री सुखबीर सिंग यांच्यामुळे. आम्ही मनालीमध्ये आहे हे कळल्यानंतर त्यांनीच आम्हाला इंस्टाग्रामवरती आमंत्रण दिलं आणि त्यामुळे आम्ही नथान हे सुंदर गाव पाहू शकलो. या प्रॉपर्टीमध्ये, या होमस्टेमध्ये राहायचं असेल तर व्हिडिओच्या खाली मी त्यांचा नंबर तुम्हाला देत आहे. खरं तर आम्ही फक्त अर्धा दिवसच या जागेत राहू शकलो कारण पुढचा प्रवास आमचा ठरलेला होता. या नथानपासूनच जाना नावाचा एक सुंदर असा धबधबा आहे. या गावात पाहण्यासारखी खूप ठिकाणं आहेत. इथून तुम्ही अनेक प्रकारचे ट्रेक जवळच्या डोंगरावरती करू शकता. इथे राहायचं आणि समोरचे निसर्ग नजारे पाहत काहीच न करता फक्त बसून राहायचं. एवढं जरी केलं तरी पैसा वसूल आहे बॉस, अशी ही जागा आहे. या अर्ध्या दिवसानेच आम्ही आता भारावून गेलोत. इथून निघायची खरं तर इच्छाच नव्हती. इथल्या स्थानिकांकडून आमचं स्वागत झालं आणि तितकंच सुंदर आदरातिथ्यही झालं. इथे थोडंसं खाऊनच आम्ही पुढे निघालो. जो तो हाय राणी आपल्या धुंदीमध्ये दंग, माणसांनी माणसांचे सोडले का रंग, हित म्हातारीच्या डोईवरला पदर हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. अशी काहीशी अवस्था हे गाव सोडताना झाली. इतकं अमाप सुंदर निसर्गाचे नजारे दाखवणारं एखादं गाव जेव्हा सोडून जायची वेळ येते ना, मंडळी पाय उचलत नाही आणि इथून निघताना प्रचंड जड पावलं होत आम्ही या गावातून परतीचा प्रवास सुरू केला. पण मनाशी एक खुणगाट बांधली की पुन्हा कधीतरी येऊन या निसर्गसृष्टीला मनापासून न्याय देईन, दाद देईन आणि मन भरून पाहीन. तर मंडळी, हे होतं हिमाचलमधलं नथान नावाचं एक सुंदर गाव. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. पाहत राहा आपला चॅनल सोमनाथ नागवडे. निसर्ग पहा, फिरत राहा, शिकत राहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत राहा.